मुंबईच्या दहिसरमध्ये शुक्ला कंपाऊंडमधील रहिवाशांची घरं तोडली जात आहेत। न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना वारंवार कारवाई करून महानगरपालिका नागरिकांना मानसिक त्रास देत असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे। गेल्या 40 वर्षांपासून इथे रहिवाशी राहत आहेत। काहींचे व्यवसायही या भागामध्ये आहेत। नागरिकांकडे राहत असल्याचे योग्य ते पुरावे देखील असल्याचे रहिवाशांनी सांगितलेत। मात्र महानगरपालिकेकडून 1960चे पुरावे मागवण्यामध्ये येत होते। मात्र इतके जुने पुरावे आणि कागदपत्र आम्ही कुठून देऊ असा प्रश्न सध्या येथील रहिवासी विचारत आहेत। त्यामुळे या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। या संदर्भात माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। शुक्ला कंपाऊंड मध्ये आताच माजी खासदार गोपाळ शेट्टी देखील दाखल झालेले आहेत। सर, ह्या रहिवाशांचा जो प्रश्न आहे तो गेले अनेक वर्ष आहे जे तुमच्याकडे येत आहेत। मात्र या संदर्भात तुम्ही नेमका पुढची पाऊल भूमिका काय घेणार आहात? कशा पद्धतीने हा प्रश्न सोडवण्यासाठी वाटचाल असणार? गोरगरिबांना कोणी मायबाप नाहीये आणि इथे इंडस्ट्री असल्यामुळे राजकीय पक्षातल्या लोकांनाही वाटतो बाबा हे इंडस्ट्रीवाले लोक आहेत। अरे इंडस्ट्रीवाले लोक आहेत पण ते माणसं आहेत ना, ते कुठेतरी राहतात ना, तिकडे त्यांचं मत आहे ना, तिकडे त्यांचं मत आहे की नाही। आणि म्हणून सर्व लोकांनी जर स्वतःचा स्वार्थ जर बघितलं तर लोकांना न्याय मिळणार नाही। आणि म्हणून मी आता ह्याला सांगितलं, महिला मंडळातले लोक सर्व एक संघटन बनवत असतील तर मी ह्यांच्या पाठीशी उभं राहणार। अशोक जैन को मैंने बोला तुम आओ, मैं तुमको नियम में बदली करके दे दूंगा। यहाँ पर तुम नियम के हिसाब से बना के लोगों को इंडस्ट्री भी दे दो। इंडस्ट्री हुआ तो इंडस्ट्री लेंगे, नहीं तो घर तो ले लो कम से कम। आज तो कुछ भी नहीं मिलेगा, हाथ से सब जा रहा है, तो घर तो ले लो। तो मैंने उनको बोला है कि मैं देवेंद्र फडणवीस जी को, एकनाथ शिंदे जी को बोलकर कायदे में बदली करके हम कर लेंगे और बहुत जल्दी करेंगे। अगर वो मानता है तो मैं उसको पूरा मदद करूंगा, मैं करूंगा, ये शिवसेना के लोग करेंगे, बीजेपी के लोग तो करेंगे ही। लेकिन अगर नहीं मानेगा तो उसका घर का एड्रेस ढूंढो, मेरे साथ में तुम भी आओ, मैं भी आऊंगा, बस बैठ के उधर जाएंगे। ये करना पड़ेगा महात्मा गांधी जी के स्टाइल से, तो ही लोगों को न्याय मिलेगा। मुंबई सारख्या अनेक शहरांमध्ये घर चोरी देखील होताना पाहायला मिळते असे मत गोपाळ शेट्टी यांनी या शुक्ला कंपाऊंडच्या जे काही प्रकरण घडलंय त्या धर्तीवर व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।